अमरेन मेयर यांच्या द माइंड गट कनेक्शन या पुस्तकावर आधारित करणची गोष्ट. करणची आयुष्य आधी खूप साधी होती. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी नोकरी, वीकेंडला थोडं नेटफ्लिक्स आणि मित्रांसोबत फिरणं, इतकंच त्याचं रुटीन होतं. पण मागच्या काही महिन्यांपासून करणला कळत नव्हतं की त्याच्यासोबत नेमकं काय होतंय. पोट सतत विचित्र वाटायचं, कधी गॅस, कधी बद्धकोष्ठता, तर कधी अशी अस्वस्थता जी शब्दांत सांगता येत नव्हती. पण सगळ्यात मोठी समस्या म्हणजे त्याचा मूड खूप पटकन बदलत होता. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड, कारण नसताना अँक्झायटी जाणवणं आणि कधीकधी तर आयुष्यच अर्थहीन वाटायचं. करणला वाटलं की कदाचित कामाचा ताण जास्त असेल किंवा तो खूप ओव्हरथिंक करत असेल. पण ही भावना आठवड्यांनंतरही गेली नाही. तेव्हा त्याने थेरपिस्टशी बोलायचं ठरवलं. थेरपिस्टने सगळं लक्ष देऊन ऐकलं आणि एक प्रश्न विचारला, तुझं पोट कसं असतं? करण थोडा चकित झाला. तो म्हणाला, पोटाचा आणि मूडचा काय संबंध? थेरपिस्ट हसत म्हणाली, खूप खोल संबंध आहे. तिने समजावलं की आपला मेंदू आणि पोट सतत एकमेकांशी संवाद साधत असतात. वेगस नर्व नावाची एक लांब नर्व मेंदू आणि पोटाला जोडते. हा संवाद फक्त एकतर्फी नसतो, तर दोन्हीकडून सिग्नल्स जात येत असतात. पोट फक्त अन्न पचवण्याचं काम करत नाही, तर ते आपल्या मूड आणि वागणुकीवरही परिणाम करतं. करणला हे ऐकून विश्वास बसला नाही. त्याला वाटलं की कदाचित हा एखादा नवीन वेलनेस ट्रेंड किंवा छद्मविद्या नसेल. पण थेरपिस्टने शांतपणे त्याला समजावलं की गटला सेकंड ब्रेन असंही म्हटलं जातं, कारण तिथे 10 कोटींपेक्षा जास्त न्यूरॉन्स असतात, जवळपास स्पायनल कॉर्ड इतकेच. पोटात एक संपूर्ण इकोसिस्टम असतं, ज्याला गट मायक्रोबायोम म्हणतात. यात अब्जावधी बॅक्टेरिया राहतात. हे बॅक्टेरिया फक्त पचनासाठीच मदत करत नाहीत, तर सेरोटोनिनसारखे न्यूरोट्रान्समीटरही तयार करतात, जे थेट आपल्या मूडवर परिणाम करतात. हे ऐकून करणला हळूहळू रस वाटू लागला. त्याला आठवलं की जेव्हा त्याचं पोट नीट होतं तेव्हा तो स्वतःला जास्त चांगलं, जास्त कॉन्फिडंट आणि एनर्जेटिक फील करायचा. पण पोट बिघडल्यापासून तो प्रत्येक गोष्टीत निगेटिव्हिटी शोधू लागला होता. थेरपिस्टने त्याला एक उदाहरण दिलं. कधी लक्षात आलंय का, जेव्हा तू नर्वस असतोस तेव्हा पोटात हालचाल होते, जसे इंटरव्ह्यूच्या आधी? करणने मान हलवली. ती बटरफ्लाईज अँड स्टमक फीलिंग. थेरपिस्ट म्हणाली, ते याच ब्रेन गट कनेक्शनमुळे होतं. मेंदू स्ट्रेसचा सिग्नल पाठवतो आणि पोट लगेच प्रतिक्रिया देतं. पण ही प्रक्रिया उलटीही चालते. जर पोट अनहेल्दी असेल तर ते मेंदूला नेगेटिव्ह सिग्नल पाठवतं, ज्यामुळे अँक्झायटी, उदासी आणि कधीकधी डिप्रेशनसारखी लक्षणं दिसू शकतात. आता करण पूर्णपणे उत्सुक झाला. तो विचारू लागला, म्हणजे जर मी माझ्या पोटाची काळजी घेतली तर माझं मनही चांगलं वाटेल? थेरपिस्ट हसून म्हणाली, अगदी बरोबर. म्हणूनच आजकाल मेंटल हेल्थ आणि गट हेल्थ एकत्र पाहिली जाते. योग्य आहार, प्रोबायोटिक्स, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि झोप हे सगळं पोटासाठी महत्त्वाचं आहे आणि अप्रत्यक्षपणे मेंदूलाही बरे करतं. करणला आता स्वतःच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहता येऊ लागलं. मागच्या काही महिन्यात तो जंक फूडवर अवलंबून राहिला होता. तेलकट, प्रोसेस्ड अन्न, कमी पाणी, बिघडलेली झोप आणि जवळजवळ शून्य शारीरिक हालचाल. कदाचित त्यामुळेच त्याचं पोट बिघडलं आणि त्यासोबत मनही. त्या दिवसापासून करणने एक निर्णय घेतला. तो आपल्या गटला बरे करणार होता, पण कोणताही झटपट बदल न करता हळूहळू. गट मायक्रोबायोटा नेमकं काय करतं हे कबीर करणला समजावत म्हणाला. तो म्हणाला की गट मायक्रोबायोटा इम्यून सेल्सला ट्रेन करतं, जसे एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवतो. जर हे मायक्रोबायोटा कमजोर झालं तर इम्यून सिस्टम गोंधळलेली होते. कधी गरजेपेक्षा जास्त रिॲक्ट करते, तर कधी अगदीच कमी प्रतिसाद देते. हे ऐकून करणला जाणवलं की त्याच्या शरीरात किती साऱ्या अदृश्य प्रक्रिया चालू आहेत, ज्यांचा त्याने कधी विचार केला नव्हता. आयुष्यभर त्याच्यासाठी भावना आणि आरोग्य हे नेहमीच एक रहस्य होतं, पण आता हळूहळू सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडल्या जात होत्या. करणने उत्सुकतेने विचारलं, म्हणजे इमोशनल कंट्रोल देखील मायक्रोबायोटावर अवलंबून असतो का? कबीर म्हणाला, हो. गट ब्रेन ॲक्सेस हा फक्त कम्युनिकेशनचा मार्ग नाही, तर इमोशनल बॅलन्सचा पाया आहे. जर गटमधील बॅक्टेरिया हेल्दी आणि विविध प्रकारचे असतील तर ते असे केमिकल्स तयार करतात जे नैसर्गिकरित्या चिंता, ताण आणि डिप्रेशन कमी करतात. पण जर गटमध्ये असंतुलन झालं तर मूड स्विंग्स आणि भावनिक अस्थिरता वाढते. करणने खोल श्वास घेतला. त्याला आपल्या जुन्या सवयींची थोडी खंत वाटू लागली. रात्री उशिरापर्यंत जागणं, चिप्स आणि कोलामध्ये वेळ घालवणं. तेव्हा त्याला वाटायचं की तो फक्त रिलॅक्स करत आहे. पण आता समजत होतं की तो स्वतःची मानसिक आणि शारीरिक तब्येत हळूहळू खराब करत होता. कबीरने त्याचे विचार ओळखून म्हटलं,
आपण सगळेच चुका करतो, पण एकदा जागरूक झालो की स्वतःला सुधारण्याची संधी मिळते. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे गट मायक्रोबायोटाला सावरायला फार वेळ लागत नाही. काही आठवड्यांची योग्य डाएट आणि विश्रांती पुरेशी ठरते. त्या संवादानंतर करणची उत्सुकता आणखी वाढली. तो आता फक्त गट फ्रेंडली अन्न खात नव्हता, तर आपल्या मायक्रोबायोटाला समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. जसं एखादा माळी आपल्या बागेची काळजी घेतो. प्रत्येक फळ, भाजी किंवा दह्याचा चमचा घेताना त्याला वाटायचं की तो आपल्या आतल्या सूक्ष्म मित्रांना आनंदी करत आहे. तो वेगवेगळे प्रयोग करू लागला. कधी जास्त फर्मेंटेड फूड, कधी हाय फायबर डाएट. आणि प्रत्येक वेळी त्याचा मूड, एनर्जी, अगदी त्वचाही चांगली वाटू लागली. एक दिवस आरशात पाहताना त्याला चेहऱ्यावर वेगळाच उजाळा दिसला. तो हसत म्हणाला, बहुतेक माझे गट बॅक्टेरिया आज खुश आहेत. काही आठवड्यांनी ऑफिसमध्ये मोठ्या प्रोजेक्टची डेडलाईन होती. सगळ्या टीमवर ताण होता, पण करण आश्चर्यकारकरित्या शांत होता. तो सगळ्यांना व्यवस्थित कामात मदत करत होता, संवाद नीट ठेवत होता आणि स्वतःही फोकस्ड होता. एक सहकारी हसत म्हणाला, आज ध्यान करून आलायस का? करण हसून म्हणाला, नाही, फक्त माझे बॅक्टेरिया खुश आहेत. हे सगळं त्याच्यासाठी विनोद नव्हता, तर आयुष्याची नवी सच्चाई होती. आता तो आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांनाही याबद्दल सांगू लागला. त्याच्या आईला सांधेदुखी आणि पचनाच्या तक्रारी होत्या. त्याने तिलाही हळूहळू फर्मेंटेड फूड द्यायला सुरुवात केली, साखर कमी केली आणि झोपेची वेळ सुधारली. 2 महिन्यात तिची एनर्जी खूपच वाढली. करणला आता उमगलं होतं की आपलं शरीर हे एक अतिशय कॉम्प्लेक्स सिस्टम आहे आणि गट मायक्रोबायोटा हा त्याचा अदृश्य पण शक्तिशाली भाग आहे. हे सूक्ष्मजीव फक्त अन्न पचवत नाहीत, तर इम्युन सिस्टम मजबूत करतात, मेंदूसाठी हॅपी केमिकल्स तयार करतात आणि आपल्याला भावनिकदृष्ट्या स्थिर ठेवतात. एकदा बागेत बसून तो विचार करू लागला, आपण नेहमी बाहेरच्या जगात बॅलन्स शोधतो, पण सगळ्यात महत्त्वाचा बॅलन्स आपल्या आत असतो. जर आपण गटची नीट काळजी घेतली तर तो आपल्याला ती मानसिक शांतता आणि भावनिक स्पष्टता देतो जी आपण बाहेर शोधत असतो. आता करणसाठी हेल्थ म्हणजे फक्त जिम किंवा सिक्स पॅक नव्हतं. खरी ताकद आतून येते, त्या अब्जावधी सूक्ष्म मित्रांकडून जे शांतपणे आणि निष्ठेने आपलं काम करत असतात. ही संपूर्ण यात्रा एका साध्या जाणीवेने सुरू झाली होती. गट आणि मेंदू एकमेकांशी जोडलेले आहेत. करण हसत उत्तर देत म्हणाला, जर तू फक्त बर्गर खात राहिलास आणि फायबर आणि फर्मेंटेड अन्नापासून दूर राहिलास तर हो, हळूहळू तुझा गट नाखुश होईल आणि त्याचा परिणाम थेट मेंदूपर्यंत पोहोचेल. जतीनने मान हलवली आणि म्हणाला, चालेल, आता मीही थोडा बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करीन. त्या संभाषणानंतर करणला एक मोठी जाणीव झाली. अवेअरनेस पसरवणं ही देखील एक प्रकारची सेवा आहे. त्यानंतर तो हळूहळू सोशल मीडियावर गट हेल्थबद्दल सोप्या भाषेत पोस्ट करू लागला. स्वतःच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो आणि अनुभव शेअर करू लागला. लोक त्याच्याशी जोडले जाऊ लागले, प्रश्न विचारू लागले आणि अनेकांनी आपली हेल्थ सुधारायला सुरुवात केली. करणला वाटू लागला की त्याने फक्त आपलं आयुष्य बदललेलं नाही, तर तो इतरांच्याही हीलिंग जर्नीचा भाग बनत आहे. आता कोणी त्याला मिठाई, बर्गर किंवा सोडा ऑफर केला तर तो नम्रपणे नकार देई आणि मनात म्हणे, हे चवेसाठी ठीक असेल, पण माझ्या गट फॅमिलीला हे आवडणार नाही. करण आता एकटा नव्हता. त्याच्या आत अब्जावधी सूक्ष्म मित्र होते, जे त्याच्या प्रत्येक निवडीचा परिणाम अनुभवत होते. ही कथा इथेच संपलेली नव्हती. ही तर त्याच्या नव्या आयुष्याची पायाभरणी होती. एक असं आयुष्य जे चव आणि प्रलोभनांपेक्षा वर उठून खरील आरोग्य आणि आनंदाकडे वाटचाल करत होतं. आता करणसाठी अन्न म्हणजे फक्त खाण्याची गोष्ट नव्हतं. तो त्याला आपल्या आतल्या इकोसिस्टमला पोषण्याचं आमंत्रण समजत होता. कारण त्याला आता कळून चुकलं होतं की मजबूत शरीर, स्पष्ट मन आणि शांत आयुष्याची सुरुवात गटपासूनच होते. करणचं आयुष्य आता खूप स्थिर झालं होतं. दिनचर्या ठरलेली होती, आहार संतुलित होता आणि मानसिक स्पष्टताही टिकून होती. तो गट हेल्थबाबत इतका जागरूक झाला होता की काही नवीन खायचं वाटलं की आधी तो विचार करायचा, यामुळे माझ्या गट मायक्रोब्सना कसं वाटेल. पण आयुष्य कधी शांत वाहणाऱ्या नदीसारखं तर कधी अचानक वादळी समुद्रासारखं होतं, हे कुणालाच माहीत नसतं. त्या दिवशीही असंच काहीसं घडलं. करणच्या कंपनीत अचानक एक खूप मोठा प्रोजेक्ट आला. डेडलाईन फक्त 2 आठवड्यांची होती आणि क्लायंट इंटरनॅशनल होता. चुकण्याची कोणतीही शक्यता नव्हती. करणला त्या प्रोजेक्टचा लीड बनवण्यात आलं. सुरुवातीला त्याला आत्मविश्वास वाटला, पण जसजसे दिवस जात गेले तसतसा कामाचा ताण वाढत गेला. त्याचे दिवस 14-15 तासांचे होऊ लागले. मीटिंग्स, ईमेल्स, रिपोर्ट्स आणि प्रत्येक छोट्या डिटेलकडे लक्ष. सगळं काही त्याच्या डोक्यावर साचू लागलं. तो खायचा, पण ती जाणीवपूर्वक खाण्याची सवय हरवली होती. लवकर खाऊन पुन्हा काम करायचे आहे, असं तो स्वतःला सांगायचा.
फर्मेंटेड अन्नाच्या जागी इन्स्टंट नूडल्स आले. प्रोबायोटिक दह्याच्या जागी व्हेंडिंग मशीनची ब्लॅक कॉफी. ताण हळूहळू त्याच्या आत घर करू लागला. रात्री झोप बिघडू लागली. मन कायम अलर्ट मोडमध्ये राहत होतं, जणू काही आपत्कालीन परिस्थिती येणार आहे. इतकं शिस्तबद्ध आयुष्य जगूनही शरीर आणि मन साथ का देत नाहीयेत हे करणला समजत नव्हतं. एक दिवस ऑफिसमध्ये बसलेला असताना त्याला जोरात गरगरायला लागलं. घबराट झाली, हृदयाचे ठोके वाढले आणि कपाळावर घाम आला. एव्हरीथिंग ओके? एका सहकार्याने विचारलं. करण म्हणाला, बहुतेक स्ट्रेस जास्त झालाय. तो त्या संध्याकाळी लवकर घरी आला आणि शांतपणे बसून विचार करू लागला, माझा गट पुन्हा बिघडतोय का? त्याने पुन्हा आपलं गट जर्नल उघडलं. मागील 10 दिवसांच्या नोंदी वाचल्या. खाणं अनियमित होतं, झोप खराब होती आणि मन सतत तणावात होतं. त्याला आठवलं की त्याने कुठेतरी वाचलं होतं, क्रॉनिक स्ट्रेस थेट गटच्या पर्मिएबिलिटीवर परिणाम करतो. म्हणजेच दीर्घकाळ तणावात राहिल्यास गटच्या लायनिंगमध्ये सूक्ष्म फटी पडतात, ज्याला लीकी गट म्हणतात. त्यामुळे हानिकारक बॅक्टेरिया आणि टॉक्सिन्स रक्तप्रवाहात शिरतात आणि शरीरात सततची सूज म्हणजे इन्फ्लमेशन सुरू होते. तेव्हा करणला कळलं की त्याचे मूड स्विंग्स का होत होते, स्मरणशक्ती कमी का वाटत होती आणि पचन का बिघडत होतं. स्ट्रेस फक्त मानसिक नसतो, तो शारीरिक स्वरूपात शरीराच्या प्रत्येक पेशीवर परिणाम करतो, विशेषतः गटवर. आणि गट म्हणजे थेट मेंदूशी जोडलेला भाग. ते जुने कनेक्शन, मेंदू आणि गटची मैत्री करणला पुन्हा आठवली. त्याने स्वतःशी एक नवं कमिटमेंट केलं. आता मी फक्त आहाराकडे नाही तर माझ्या स्ट्रेस लेव्हल्सकडेही लक्ष देईन. त्याने सर्वात आधी आपली वेळापत्रक थोडी हलकी करण्याचा प्रयत्न केला. बॉसकडे विनंती केली की रोजची रिपोर्टिंग आळीपाळीने करावी. सकाळच्या रुटीनमध्ये 10 मिनिटांची डीप ब्रीदिंग जोडली. हळूहळू योगाही सुरू केला. सुरुवातीला शरीर कडक वाटत होतं, पण प्रत्येक आसनासोबत त्याची नर्वस सिस्टम शांत होत गेली. जणू काही आतला वादळ हळूहळू शांत होत आहे असं त्याला जाणवलं. एक दिवस त्याने आपल्या जुन्या न्यूट्रिशनिस्ट मित्राशीही बोलणं केलं. त्या मित्राने सांगितलं, क्रॉनिक स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल लेव्हल सतत जास्त राहते. यामुळे गटची लायनिंग कमजोर होते, पचन मंदावते आणि सेरोटोनिनचं उत्पादनही कमी होतं. त्यामुळे मूड आपोआप डल होतो. हे ऐकून करणला आणखी एक सत्य उमगलं. हॅप्पी केमिकल मानलं जाणारं सेरोटोनिन यापैकी 90% गटमध्येच तयार होतं. आणि जेव्हा गटमध्ये सूज असते तेव्हा मेंदू आनंदी कसा राहणार? त्यामुळे तो दररोज स्ट्रेस मॅनेजमेंटचे छोटे रिच्युअल्स फॉलो करू लागला. सकाळी सूर्यप्रकाशात थोडा वेळ, थोडं जर्नलिंग आणि रात्री इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसपासून दूर राहणं. त्याने एक ग्रॅटिट्यूड जारही बनवला, ज्यात तो रोज रात्री एक लहानशी कृतज्ञतेची गोष्ट लिहून टाकायचा. काही आठवड्यातच फरक दिसू लागला. करण पुन्हा बॅलन्स्ड वाटू लागला. झोप सुधारली, पचन सुरळीत झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो पुन्हा स्वतःसारखा वाटू लागला. एक दिवस ऑफिसमध्ये त्याची ज्युनियर स्नेहा भेटली. ती खूप चिंताग्रस्त दिसत होती. करणने विचारलं, काय झालं? स्नेहाने सांगितलं, कामाचा ताण खूप वाढलाय, रात्री झोप येत नाही आणि अन्नही बेचव लागतं. करण हसत म्हणाला, तू तुझा गट हील कर, सगळं ठीक वाटायला लागेल. स्नेहा गोंधळली, गट म्हणजे? करण तिला समजावून म्हणाला, आपण तणावात असतो तेव्हा गट कमजोर होतो, आतून लीकेज सुरू होते, सूज वाढते, मूड लो होतो, मन बोथड होतं आणि शरीर थकलेलं वाटतं. पण जर आपण गटची काळजी घेतली, माइंडफुल ईटिंग, प्रोबायोटिक्स आणि स्ट्रेस मॅनेजमेंट केलं तर हळूहळू सगळं सुधारतं. स्नेहाने पहिल्यांदाच गट हेल्थकडे या दृष्टीने पाहिलं. तिने विचारलं, मग श्वसनानेही गट सुधारू शकतो का? करण म्हणाला, नक्कीच. श्वास हा मेंदू आणि गटमधील सिग्नल आहे. जितकं शांत आणि खोल श्वसन तितका शांत संदेश गटला मिळतो. त्या दिवशी स्नेहानेही ऑफिस ब्रेकमध्ये 5 मिनिटांची श्वसन प्रक्रिया सुरू केली. आता करण फक्त स्वतःच्या हीलिंग जर्नीवर नव्हता, तो इतरांनाही त्या मार्गावर घेऊन जात होता. त्याला कळून चुकलं होतं की क्रॉनिक स्ट्रेस हा एक हळूहळू मारणारा विष आहे. तो दिसत नाही, लगेच मारत नाही, पण आतून सगळ्या सिस्टम्स बिघडवतो, विशेषतः गटला. आता कोणतीही तणावपूर्ण परिस्थिती आली की करण आधी थांबायचा, एक खोल श्वास घ्यायचा आणि स्वतःला सांगायचा, गटचं गेट बंद ठेवायचंय, लीकेज नको. तो पुन्हा जेवणाला पवित्र मानू लागला. लॅपटॉप आणि फोन दूर ठेवून जेवायचा, प्रत्येक घास नीट चावायचा आणि स्वतःला विचारायचा, हे अन्न माझ्या मायक्रोब्सना खुश करेल का? दररोज थोडं थोडं सगळं चांगलं होत होतं.
मन आणि शरीर एकत्र काम करू लागले होते आणि दोघं मिळून एक हेल्दी करंट तयार करत होते. कधीकधी तो विचार करायचा, जर मी गट हेल्थबद्दल जागरूक झालो नसतो तर कदाचित मीही त्या लाखो लोकांपैकी एक असतो जे रोजच्या तणावाला नॉर्मल समजून जगतात, जोपर्यंत शरीर पूर्णपणे हार मानत नाही. आता करणच्या आयुष्याचा मंत्र होता, तणाव येईल पण मी त्याला शरीरात घर करू देणार नाही. कारण त्याला माहीत होतं की शांत मन आणि हेल्दी गट एकत्र चालले तरच आयुष्याचा प्रवास सुरळीत होतो. करणचं आयुष्य आता अधिक बॅलन्स्ड झालं होतं. गट आणि मेंदूचा खोल संबंध त्याने फक्त अनुभवलेला नव्हता, तर जाणीवपूर्वक त्यावर कामही केलं होतं. चेहऱ्यावर पुन्हा तो आत्मविश्वास परत आला होता, जो कधी स्ट्रेस आणि पचनाच्या समस्यांमुळे हरवला होता. पण आयुष्य कधीकधी कोणतीही पूर्वसूचना न देता नवा वळण घेतं. करणच्या आयुष्यातही असंच झालं, जेव्हा एका दिवशी त्याला तीव्र ताप आणि घशात गंभीर इन्फेक्शन झालं. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर सांगण्यात आलं की हा बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे आणि अँटीबायोटिक्सशिवाय तो बरा होणार नाही. करण अँटीबायोटिक्स घ्यायला साशंक होता, पण डॉक्टर म्हणाले यावेळी गरजेचं आहे. इन्फेक्शन फुफ्फुसांपर्यंत जाऊ शकतं. थोडा विचार करून करणने डॉक्टरांनी दिलेल्या अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू केला. मी पुन्हा एकदा तीच डाएट, योगा आणि ब्रीदिंग सुरू केली आहे, तरीही हे सगळं का होतंय, असा प्रश्न करणच्या मनात सतत फिरत होता. एक दिवस त्याने आपले जुनं जर्नल पुन्हा उघडलं आणि आपल्या सगळ्या सिम्पटम्स नीट नोट करून पाहिले. जवळजवळ सगळं काही ठीक दिसत होतं, फक्त एकच गोष्ट वेगळी होती, अँटीबायोटिक्स. तेव्हा त्याला आठवलं की एकदा त्याच्या न्यूट्रिशनिस्ट मित्राने सांगितलं होतं, अँटीबायोटिक्स फक्त हानिकारक बॅक्टेरिया मारत नाहीत, तर आपल्या गटमधील चांगले मायक्रोब्ससुद्धा नष्ट करतात. हे लक्षात आल्यावर करणने इंटरनेटवर थोडी अधिक रिसर्च केली. एका आर्टिकलमध्ये लिहिलं होतं की अगदी कमी कालावधीसाठी घेतलेले अँटीबायोटिक्ससुद्धा गट मायक्रोबायोटाचा बॅलन्स महिन्यांपर्यंत, कधीकधी वर्षानुवर्ष बिघडवू शकतात. हा इम्बॅलन्स फक्त पचनावरच परिणाम करत नाही, तर मेंदूच्या कार्यावर सुद्धा करतो, जसं की मूड, मेमरी आणि भावनांचं नियंत्रण. आता करणला सगळं स्पष्टपणे समजायला लागलं होतं. अँटीबायोटिक्सनी त्याच्या आतल्या चांगल्या बॅक्टेरियांच्या जगात गोंधळ माजवला होता आणि गट ब्रेन कनेक्शन पुन्हा कमकुवत झालं होतं. यावेळी करणला सोल्युशन समजायला फार वेळ लागला नाही. उत्तर पुन्हा त्याच मार्गात लपलेलं होतं, गट हीलिंग. पण यावेळी हीलिंग जर्नी थोडी वेगळी होती, कारण नुकसान खोलवर झालं होतं. सर्वात आधी करणने फर्मेंटेड फूड्स पुन्हा आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आणली. त्याने घरीच दही बनवायला सुरुवात केली. त्याचबरोबर पारंपरिक लोणची आणि कांजीसारखी नैसर्गिक फर्मेंटेड पेय डाएटमध्ये समाविष्ट केली. त्याने मार्केटमधून प्रोबायोटिक सप्लिमेंट्सही घ्यायला सुरुवात केली, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने, योग्य स्ट्रेन आणि योग्य डोससाठी. पण सगळ्यात मोठं चॅलेंज होतं पेशन्स. करणला हे समजून घ्यावं लागलं की अँटीबायोटिक्समुळे झालेलं मायक्रोबायोमचं नुकसान एका दिवसात भरून निघणार नव्हतं. त्यासाठी वेळ लागणार होता, आठवडे नाही तर महिने. या काळात त्याने आपल्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली. तो स्वतःला सतत सांगायचा, तू पुन्हा ठीक होशील, फक्त सातत्य ठेव. आणि एक गंमत त्याने हळूहळू लक्षात घेतली. जसं जसं त्याच्या गटमध्ये सुधारणा होत होती, तसतसं त्याचे विचार अधिक पॉझिटिव्ह होत चालले होते. तो कमी अँक्शियस राहू लागला, त्याचा फोकस वाढला आणि छोट्या छोट्या गोष्टींतही त्याला आनंद जाणवू लागला. आता गट ब्रेन ॲक्सेस ही त्याच्यासाठी फक्त थिअरी राहिली नव्हती, तो ती स्वतःच्या शरीरात अनुभवत होता. एक दिवस तो आपल्या बाल्कनीत बसला होता, हलकी ऊन घेत, हातात हळदीचं दूध धरून. तेव्हा त्याने स्वतःशीच म्हटलं, मी गट हीलिंग जर्नी एका मजबुरीमुळे सुरू केली होती, पण आता ती माझ्या आयुष्याचा भाग बनली आहे. तो जाणून होता की अँटीबायोटिक्स त्यावेळी गरजेच्या होत्या, पण आता कोणतीही औषधं घेण्याआधी तो आपल्या गटचा विचार नक्की करायचा. त्या घटनेतून त्याने एक महत्त्वाचा धडा शिकला, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर. आता कुठलीही इन्फेक्शन्स झाली तर तो आधी लाईफस्टाईल रेमेडीज ट्राय करायचा, इम्युनिटी वाढवायचा आणि अँटीबायोटिक्सना शेवटचा पर्याय मानायचा, पहिला नाही. काही महिन्यांनंतर जेव्हा त्याचा गट पुन्हा बॅलन्समध्ये आला, तेव्हा करणने आपला अनुभव ब्लॉगमध्ये लिहायला सुरुवात केली. त्याच्या ब्लॉगचं नाव होतं गटची बात, माझी हीलिंग जर्नी. त्याने त्यात शेअर केलं, स्ट्रेसचा गटवर होणारा परिणाम, चुकीचं खाणंपिणं कसं गट मायक्रोब्सना कमकुवत करतं आणि अँटीबायोटिक्सनंतर गट पुन्हा कसा मजबूत करता येतो. हळूहळू लोक त्याच्या ब्लॉगशी जोडले जाऊ लागले. कुणी लिहिलं, करण तुझी स्टोरी वाचून समजलं की माझे मूड स्विंग्स फक्त मानसिक नव्हते, ते गटमुळे होते.
तर कोणी लिहिलं की मीही अँटीबायोटिक्स नंतर खूप लो एनर्जी फील करत होतो, पण आता प्रोबायोटिक्स सुरू केले आहेत. करणसाठी हीच सगळ्यात मोठी रिवॉर्ड होती. त्याची स्वतःची हीलिंग आता इतरांसाठी प्रेरणा बनत होती. एक दिवस त्याने आपली जुनी जर्नल एंट्री पुन्हा वाचली, ज्या दिवशी तो पॅनिकमध्ये होता, शरीर थरथरत होतं आणि मन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. त्या एंट्रीखाली त्याने लिहिलं, आता शरीर कसं ऐकायचं हे समजलं आहे. करण आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्याची विचारसरणी, लक्ष, वागणूक सगळंच बदललं होतं. तो जाणून गेला होता की हीलिंगची सुरुवात गटपासून होते आणि हॅपीनेस ही तिथूनच येते. कथा इथे संपते, पण करणची जर्नी नाही, कारण गट आणि ब्रेनची मैत्री आयुष्यभर टिकणारी असते. आता करण रोज आपल्या आतल्या छोट्या छोट्या मायक्रोब्सची काळजी घेतो, कारण त्याने स्वतः अनुभवलं आहे, जेव्हा ते खुश असतात तेव्हा मीही खुश असतो.